नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तासगावमधील प्राचीन गणपती मंदिरात। येथील गणपती बाप्पाची खासियत म्हणजे उजव्या बाजूला वळलेली जागृत मूर्ती, जी भक्तांना बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देते। हे मंदिर परशुराम भाऊ पटवर्धन यांनी सुमारे 1771 ते 1779 या काळात बांधले होते। परशुराम भाऊ पटवर्धन हे पेशव्यांच्या काळातील प्रसिद्ध सेनापती होते आणि खूप मोठे गणेश भक्त होते। मंदिर बांधताना कर्नाटक आणि राजस्थानातील कुशल शिल्पकार, चित्रकार आणि कारागिरांना कामावर घेतले होते। येथे गणेशाची उजवी सोंड असलेली सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती आहे, जी दुर्मिळ आणि अद्वितीय मानली जाते। उजव्या बाजूस वळणारी मूर्ती म्हणजे जागृत गणपती, भक्तांना बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद देणारी मूर्ती मानली जाते। मंदिराची रचना भव्य दिव्य असून प्रवेशद्वार 96 फूट उंच छप्परयुक्त गोपुर आहे, जे या भागातील एक ऐतिहासिक आणि अत्यंत आकर्षक वास्तुशिल्प आहे। मंदिरात अनेक देवदेवतांच्या मूर्ती आणि शिल्पे गोपुरावरून आणि मंदिराच्या आत कोरलेली दिसतात। येथे दरवर्षी भाद्रपद शुद्ध पंचमीच्या सुमारास भव्य रथोत्सव साजरा केला जातो। रथ उत्सवात भाविक गणपतीचा रथ हाती धरून मोठ्या भक्तिभावाने ओढतात आणि गुलाल, पेढे, खोबरे आवाजाचा गजर करत याचा आनंद घेतात। रथोत्सवाची परंपरा 200 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि महाराष्ट्रातून भक्त येथे या उत्सवात सहभागी होतात। महत्त्वाचे सांगायचे म्हणजे तासगावचा गणपती स्थानिकांसकट महाराष्ट्रातील अनेक भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे। या मंदिराची ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे। म्हणजे या मंदिराची ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठी मानली जाते आणि येथील दर्शनासाठी अनेक भाविक दरवर्षी येतात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।